नमस्कार. यशस्वी किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओल्या वरण्याची आमटी किंवा पावट्याची आमटी कशी बनवायची हे पाहणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी सर्व पावटा वरणा सोलून घेतलेला आहे. अशा प्रकारे दाणे काढून घेतलेले आहे आणि आता त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम केलं 2 चमचे. त्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घेतला. नंतर टॅमॅटो घातला, लगेच मीठ घातले चवीनुसार आणि 2 मिनटं झाकण ठेवून दिले. यामुळे आपला टॅमॅटो लवकर नरम होतो. आणि 2 मिनटानंतर हळद घातली पाव चमचा, 2 चमचे लाल तिखट घातलं. तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता तिखटाचं. त्यानंतर हा मसाला परतला आणि 1 मिनिटानंतर त्यामध्ये आपण हा सर्व वरणा घातलेला आहे, पावटा घातलेला आहे आणि हे चमच्याने 1 ते 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतले. तसंच तेलामध्ये हा पावटा परतवून घेतला. याच्यामुळे पावटा लवकर शिजतो, त्याचबरोबर आमटीला चव टेस्ट येते. या आमटीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मसाले जादाचे मसाले वापरणार नाही आहे. पीठ लावून साध्या पद्धतीने अगदी गावरान पद्धतीने ही आमटी बनवणार आहे. अशा प्रकारची आमटी तुम्ही करून पहा. सध्या थंडीच्या दिवसामध्ये ओल्या वरणे खूप जास्त येतात आणि चविष्टही असतात. तुम्ही नक्कीच करून पहा. ही आमटी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. अगदी पुरीबरोबरही खाऊ शकता. व्हिडिओमध्ये पहा. आपला हा वरणा 10 मिनटं मंद गॅसवर ठेवल्यानंतर शिजलेला आहे. आपले वरणे शिजेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आता ह्यानंतर ही आमटी आपल्याला थोडीशी पातळ वाटते, तर त्यामध्ये आपण त्याला पीठ लावणार आहे. इथे तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ लावू शकता. मी 1 चमचा पिठाला पाण्यामध्ये स्लरी करून घेतली आणि ही या आमटीमध्ये घातली. पीठ लावल्यानंतर आमटी पुन्हा 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यामुळे आमटीला जरूर टेस्ट येते. हे पहा, अशा प्रकारे आपली वरण्याची आमटी तयार आहे. ही आमटी झटपट होते, लवकर होते आणि खायला पण खूप छान टेस्टी अशी लागते. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. धन्यवाद.